नमस्कार. 365 दिवसाच्या आजच्या 165व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हॉस्पिटलची तयारी केली आणि मस्तपैकी कामं वगैरे केली आणि निघालो घरी. आज होती वटपौर्णिमेला आणि नवऱ्याने सगळा सामान आणलेला आणि नवऱ्याने सामान न सांगता आणल्यावरती जो आनंद असतो तो खूप आनंद होता आणि ती हॅपीनेस माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसते. तर चला मग तर जाऊया आपण वटपौर्णिमेच्या पूजेला. इथं तुम्ही रील सगळ्याही बघितली. मस्तपैकी तयारी केली आम्ही सगळ्या जावा वगैरे वहिनीचा वगैरे आम्ही सगळ्यांनी तयारी करून मस्तपैकी वटवाची पूजन वगैरे केलं आणि वडाला एकच इच्छा मागितली की माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो, आरोग्य चांगलं लाभो आणि हो 7 जन्मी हाच मला नवरा मिळो. आणि मग मस्तपैकी सगळ्यांच्या ओट्या वगैरे भरल्या. घरी आल्याच्या नंतर मिस्टरांना जो वाण द्यायचा होता तो वाण पण दिला, त्यांचा आशीर्वाद पण घेतला आणि हो खरंच आजची वटपौर्णिमा खूप छान झाली. पण वटपौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला जायचं होतं ते म्हणजे आपलं मानपडाला होतं ते आंदोलन आणि त्या आंदोलनाला निघलो मी. आणि मग इकडे आपल्यासोबत होती मस्तपैकी सुषमाताई आणि सुषमाताई वगैरे आणि आम्ही सगळेजण गेलो श्री मानपडाला. सगळ्यांना सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी रेश्माताईला सपोर्ट करा आणि सगळ्यांनी या जरूर या आणि सगळ्यांना एकत्र सगळ्यांची एक कामं आली तर हे शकतो सासरमध्ये जय निषेध